दर्शनाची आतमध्ये पेटलेला दीप रागला गाल्यानंतर आतमध्ये पेटल्या गेलं. मेघ मंडळ नावाचा राज घेणारा कुणी राजवाड्यात नाहीये. बेभान होऊन तानसेन बाहेर आले. एका अरण्यामध्ये शिरले. काही गावातल्या महिला लाकड वेचण्याकरता आल्या होत्या. वाळलेली लाकडं. एका महिलेनं त्यांना बघितलं की याने दीप नावाचा राग गायलाय. आतून धूर येतोय. त्या महिलेने ओळखलं आणि तिला बाजूच्या सखीला म्हणते, मैत्रिणीला, अगं हा कोणी माहित नाही पण त्याला मेघ नावाचा म्हणला, त्याने दीप राग गायलाय, बघतो जळतोय, तो पेटलेला आहे. राग गायल्यानंतर आतून पेटलाय तो. आणि आपण पेटल्याशिवाय बाहेर नाही जग पेटत. आपण केलेल्या साधनेचा परिणाम आपल्या घरावर होतो, लक्षात ठेवा. आपण केलेल्या भजनाचा परिणाम आपल्या स्वयंपाकावर होतो, आपल्या लेकरावर होतो, आपल्या घराच्या मालकावर होतो. ही माणसं वाईट वागणारच नाही, लक्षात ठेवा. आपल्या घरात कधीच अमंगल होणार नाही. शिवनाव मंगल. अशा नामाचा पाठ करा. म्हणून ते भजन घेतलं की आपल्या मंडळावर परिणाम व्हावा, आपल्या प्रत्येकावर त्या नामाचा परिणाम व्हावा. टावरचा परिणाम होतो की नाही? टावरचा टावर अपेक्षा मोबाईल लागत नाही ना. किती 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, टावरच नाही अर्धा पुरला. काय करा, तसं काय पूजा करा त्याला, टावर लागते ना. भगवंतापर्यंत जाण्याकरता नाम हे टावर आहे. त्या टावरचा आधार घ्या ना. जीवन असं मंगल होईल मायबाप. जीवनाला बघायचं काम नाही म्हणून मंगल होईल. त्या दोन्ही महिलेनं बघितल्यानंतर दोन्ही जवळ आल्या. आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं, माझं नाव तानसेन आहे आणि मी गाणारा गीत गाणार आहे. त्या महिलेनं सांगितले, तुम्ही दीप नावाचा राग गायला का? तुम्हाला कसं कळालं? ते मला कळते म्हणते. आणि त्यांनी सांगितलं त्या दोघींना, ताई, तुम्हाला ज्या अति दीप नावाचा राग कळतो त्या तुम्हाला मेघ मंडळ नक्की कळत असेल. माझ्यावर कृपा करा. माझ्या अंतकरण पेटल्या गेलेलं आहे त्या राग गायल्यामुळे. आणि तुम्ही मेघ म्हणणार का? नाही तर माझं काही खरं नाहीये असं म्हटल्यानंतर त्या दोघींनी मेघ मंडळ नावाचा राग, लाकडे विचणाऱ्या भारतभूमीतल्या महिला लाकडी शेतामध्ये अरण्यात गेलेल्या त्यांनी मेघ मंडळ नावाचा राग गायला. आभाळ बिलकुल नव्हतं. मेघ मंडळ गायल्याबरोबर धो 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 पाणी सुरू झालं. इतकं पाणी पडलं, इतकं पाणी पडलं, त्या तानसेनची सगळी शरीर त्याची तनू पाण्याने भिजून चंब झाली. दीप नावाचा राग शांत झाला. आमच्या माता भगिनीने गायलेलं गीत मेघ मंडळ पाऊस पाडू शकते. दीप राग गाऊन सायंकाळी दिवा लावल्या जायचा. हा इतका प्रगत भारतभूमी आहे. गायनामध्ये इतकी तयार भारतभूमी आहे मायबाप. घराघरामध्ये ही जी छोटी छोटी पोरी आहेत ना, ही घरामधून कला घेऊन येते. त्यानंतर ना नृत्य बघितल्यानंतर माणसाला मनमोहन टाकायला काय सुंदर ताल घेत येते. माझ्या शंकराकडे गायन आहे नंबर 1.
माझ्या शंकराकडे वादन आहे. असे वादन तो मृदंग वाजवतो भगवान शिव. त्याच्याकडे 3 प्रधान गायन आहे, वादन आहे आणि भगवान शिव नृत्य करतो. असं तांडव नृत्य आहे. आणि तांडव नृत्य स्वतः करतो आणि जो कोणी नृत्य करतो त्याला पाहूनही तो प्रसन्न होतो. त्याकरता थोडस नृत्य करायचंय, सर्वांना कसा आनंद घ्यायचा. आमचे बाबा आले काल नांदेडला जाऊन त्यांनी प्रसाद आणला होता. एक छोटस गीत मोठ्या तालासुरामध्ये सर्वांना नाचायचंय. शंकर नाचतो. नाचो कीर्तनाचे रंगी